नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जो पॉलिटिक्समधला टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे मूलभूत कर्तव्य। मूलभूत कर्तव्य या टॉपिकमधील सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत विथ डिटेल एक्सप्लेनेशन। तसेच आपल्या बाकी झालेल्या सर्व लेक्चर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्ही अजूनही ते लेक्चर पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा। तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया। तर आजचा टॉपिक आहे तो म्हणजे मूलभूत कर्तव्य। तर नागरिकांनी मूलभूत अधिकाराचा उपयोग होत असताना काही मूलभूत कर्तव्यही पार पाडावेत असे घटनाकारांना अपेक्षित होते। म्हणजे यापूर्वी आपण मूलभूत अधिकार तसेच मार्गदर्शक तत्त्वे हे दोन टॉपिक पाहिलेलेच आहेत आणि आज आपण मूलभूत कर्तव्य या टॉपिकबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। नागरिकांना मूलभूत हक्काविषयी कायद्याने संरक्षण देणे हे राज्याचे कर्तव्य, तसेच राज्याने लोककल्याणासाठी दिलेल्या कायद्यांचे पालन करणे हे कोणाचे कर्तव्य आहे तर हे नागरिकांचे कर्तव्य। म्हणजेच हक्क व कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। ओके, तर भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला नव्हता। ओके, सुरुवातीला राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नव्हते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना परिषदेच्या समारोप समारंभामध्ये भाषण करताना अप्रत्यक्षपणे भारतीय जनतेला मूलभूत कर्तव्याची जाणीव करून दिली होती। स्वातंत्र्याने आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या आहेत असे त्यांनी म्हटले होते। ओके, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये आपण सोव्हिएत रशिया या देशाकडून घेतलेली आहेत। लक्षात ठेवा, कुठल्या देशाकडून तर सोव्हिएत रशिया या देशाकडून घेतलेले आहेत। ओके, आणि मूलभूत कर्तव्यांना न्यायालयीन संरक्षण नाही, आता आपण पुढे डिटेलमध्ये पाहणारच आहोत। तर क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहूया। भारतीय संविधानातील कोणता भाग महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवितो? तर चार ऑप्शन दिलेत: मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, प्रस्तावना आणि चौथा आहे मार्गदर्शक तत्त्वे। आणि हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य 2014ला विचारला गेला आहे। तर याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 2। तर भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य हा भाग महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवतो। हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य 2014ला विचारला गेलेला आहे। त्यानंतरचा क्वेश्चन आहे योग्य क्रम लावा। STI मुख्य 2014चा हा क्वेश्चन आहे। अ, ब, क आणि ड चार स्टेटमेंट दिलेत। भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे आणि संविधानाचा सन्मान करणे। तर क्वेश्चन नंबर 2चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे ड, अ, क आणि ब। तर संविधानाचा सन्मान करणे हा पहिला कर्तव्य आहे। टोटल किती कर्तव्य आहेत? तर टोटल 11 कर्तव्य आहेत। अगोदर 10 होते, म्हणजेच केंद्र सरकारने 1999ला मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात वर्मा समितीची स्थापना केली। ओके, आणि अगोदर किती होते तर 10 कर्तव्य होते। तर 2002मध्ये करण्यात आलेल्या 86व्या घटना दुरुस्तीमुळे कलम 51 मध्ये नव्याने 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले। ओके, कधी तर 2002मध्ये करण्यात आलेल्या 86व्या घटना दुरुस्तीमुळे। तर त्यातला संविधानाचे सन्मान करणे हा पहिला कर्तव्य आहे। त्यानंतर भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हा कितवा आहे तर हा थर्ड आहे। त्यानंतर सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे आणि नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे तर क आहे तिसरा। तर क कितव्यामध्ये येतो तर नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे हे येतो 7वा। ओके, आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हा येतो 9वा। त्यामुळे आपला आन्सर येईल ऑप्शन नंबर 2। आपण सर्वच्या सर्व कर्तव्य पाहणारच होतो पुढे। आता सध्या आपण क्वेश्चन पाहूया। तर भारतीय राज्यघटनेने महिलांना बहाल केलेल्या अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी व कुटुंबातील हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी संसदेने कोणता कायदा पारित केला? हा क्वेश्चन PSI मुख्य 2012ला विचारला गेलेला आहे। ओके, तर तुम्हाला 4 ऑप्शन दिसतात त्याच्यातले, तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 3। तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005। क्वेश्चन क्या होता तर भारतीय राज्यघटनेने महिलांना बहाल केलेल्या अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी व कुटुंबातील हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी संसदेने पारित केलेला कायदा तो म्हणजे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005। त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4। खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहेत? आणि हा क्वेश्चन PSI मुख्य 2012ला विचारला गेलेला आहे।
पुन्हा इथं क्वेश्चन रीड करते. तर खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहेत? तर सर्वांना याचा आन्सर माहिती आहे मित्रांनो. तर तो आहे ऑप्शन नंबर 3 51 आणि हा क्वेश्चन PSI मुख्य 2012ला विचारला गेलेला आहे. ओके, तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले की मूलभूत कर्तव्ये हे अगोदरपासून आपल्या राज्यघटनेमध्ये नव्हते. त्याचा समावेश कधी करण्यात आला? तर 1976मध्ये करण्यात आलेल्या कितव्या घटनादुरुस्तीने? तर ती होती 42वी घटनादुरुस्ती. स्वर्ण समितीच्या शिफारसीनुसार भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये कलम 51 मध्ये प्रथम 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. तर कधी? 1976. कितवी घटनादुरुस्ती? 42वी घटनादुरुस्ती लक्षात ठेवा. आणि कोणत्या भागामध्ये? तर 4थ्या भागामध्ये समाविष्ट आहे. आणि आर्टिकल कोणता? तर तो आहे 51 जो आता आपण पाहिलेला आहे. त्याचा आपला आन्सरसुद्धा तेच आहे 51 आणि सुरुवातीला किती कर्तव्यांचा समावेश होता त्यावेळी? तर 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. आणि आपण मगाशीच पाहिले 11वे मूलभूत कर्तव्य केव्हा समाविष्ट करण्यात आले? तर ते 2002मध्ये 86वी घटनादुरुस्ती. हे क्लिअर इम्पॉर्टंट पॉईंट आहेत दोन्ही पण. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. PSI मुख्य 2012ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. तर स्टेटमेंट्स आहेत 4. मूलभूत कर्तव्ये नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात. सेकंड आहे हक्क कर्तव्यांसोबत निगडीत असलेच पाहिजेत. क आहे कर्तव्ये स्वतःहून लागू होत नाहीत. आणि ड आहे अशा प्रकारची कर्तव्ये साधारण पाश्चात्य उदारमतवादी देशांच्या राज्यघटनेमध्ये आढळतात. तर क्वेश्चन काय आहे? तर आपल्याला वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत हे आपल्याला सांगायचे आहेत. ओके, तर क्वेश्चन नंबर 5चा आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 4 म्हणजे फक्त ड ही स्टेटमेंट कशी आहे? तर रॉंग आहे. अशा प्रकारची कर्तव्ये साधारण पाश्चात्य उदारमतवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात. ही स्टेटमेंट ऑनली रॉंग आहे. बाकी 3 स्टेटमेंट कशा आहेत? तर राईट आहेत. म्हणजेच मूलभूत कर्तव्ये नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात. अगदी बरोबर. हक्क कर्तव्यांसोबत निगडीत असलेच पाहिजे. बरोबर आहे. आणि कर्तव्ये स्वतःहून लागू होत नाहीत. ही सुद्धा स्टेटमेंट राईट आहे. ओके, म्हणजे अ, ब आणि क हे 3 स्टेटमेंट राईट आहेत आणि फक्त ड ही स्टेटमेंट रॉंग आहे. आणि हा क्वेश्चन कुठे आलेला? तर PSI मुख्य 2012ला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 6. राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे? ओके, पुन्हा एकदा रीड करते क्वेश्चन. तर राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश हा लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे? तर 4 स्टेटमेंट आहेत. अ आहे जेव्हा राज्यघटना सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे. ब स्टेटमेंट आहे राज्याच्या आणि व्यक्तीच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्य मान्य केली पाहिजे. क आहे कर्तव्य मूलभूत हक्कांना पूरक आहेत. आणि ड आहे सुसंस्कृत समाजातील नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची जाणीव विकसित होते. ओके, तर क्वेश्चन नंबर 6. तर क्वेश्चन नंबर 6चा आन्सर काय येणार आहे? तर वरीलपैकी सर्वच्या सर्व म्हणजे ऑप्शन नंबर 4. म्हणजे यशासाठी कसा लाभदायक विचारले. राईट. मूलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे. तर हे 4ही ऑप्शन्स राईट आहेत. मी पुन्हा एकदा रीड करते. तर जेव्हा राज्यघटना सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे. राज्याच्या आणि व्यक्तीच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्य मान्य केली पाहिजे. मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्कांना पूरक आहेत. राईट आहे. आणि सुसंस्कृत समाजातील नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची ते जाणीव विकसित होते त्यामुळे. तर वरीलपैकी सर्व राईट आहेत. ऑप्शन नंबर 6चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 6चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. तो म्हणजे मूलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम लावा. आणि हा क्वेश्चन असिस्टंट मुख्य 2014ला विचारला गेलेला आहे. तर मूलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम 4 दिलेले तुम्हाला. सार्वभौमत्वाचे रक्षण, राष्ट्रगीताचा सन्मान, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती. ओके, तर क्वेश्चन नंबर 7चा आन्सर काय येणार आहे? तर तो आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे ब राष्ट्रगीताचा सन्मान. त्यानंतर अ सार्वभौमत्वाचे रक्षण. त्यानंतर क
सार्वजनिक संपत्तीचे रक्षण आणि त्यानंतर ड तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती. आता राष्ट्रगीताचा सन्मान हा कोणता कर्तव्य आहे, तर तो आहे पहिला कर्तव्य, म्हणजे राज्यघटना, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा सन्मान करणे. त्यानंतर सार्वभौमत्वाचे काय तर रक्षण, राईट, म्हणजे भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकत्मतांचा सन्मान करणे, रक्षण करणे, हा कितवा आहे, तर हा तिसरा कर्तव्य आहे. ओके. त्यानंतर काय दिलं आहे, तर आपण मागाशी सुद्धा पाहिलं, राईट, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे. तर सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हा कितवा कर्तव्य आहे, आपण मागाशीच पाहिला, तर तो 9वा कर्तव्य आहे. ओके. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती, तर वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती हा कितवा आहे, तर तो आहे 8वा. ओके. म्हणजे काय येईल याचा आन्सर, पहिला येईल ब, नंतर अ, नंतर ड अँड देन क. ओके. तर हे लक्षात ठेवा. टोटल 11 कर्तव्य आहेत, आपण पाहणारच आहोत. सो त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. खालीलपैकी भारतीय नागरिकांचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही असं विचारलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त 11च कर्तव्य आहेत, तुम्हाला ते तोंडपाठ असायला हवे. तोंडपाठ म्हणजे तुम्ही 1-2दा पाहिले तर तुमच्या लक्षातच राहील. इवन हा लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला 11च्या 11 कर्तव्य पाठ होऊन जातील. तर भारतीय नागरिकांचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही. देशाचे संरक्षण करणे, नियमित कर भरणे, 7 ते 14 वर्ष वयादरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यांच्या शिक्षणाची संधी देणे आणि वरील एकही पर्याय योग्य नाही. तर क्वेश्चन नंबर 8 याचा आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर 4. कारण की क्वेश्चन काय होता, कोणते मूलभूत कर्तव्य नाही, तर हे तिन्हीच्या तिन्ही कसे आहेत, तर आपले मूलभूत कर्तव्य आहेत, म्हणून याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 4. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. योग्य क्रम लावा. मूलभूत कर्तव्यांचा सेम क्वेश्चन आहे, असिस्टंट मुख्य 2015ला विचारला गेलेला आहे. म्हणजे मूलभूत कर्तव्यावर कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात लक्षात आलं असेल तुम्हाला. तर राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे. आता हे तुम्हाला चारीच्या चारीच माहिती पडलेच असतील. ठीक आहे. तर याचा आन्सर सांगतो. क्वेश्चन नंबर 9 याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 2, म्हणजे अ, ड, क आणि ब हे काय आहेत, तर आपला आन्सर आहे. ओके. सिरियल वाईज. तर अ, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे हा पहिला कर्तव्य. त्यानंतर ड म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हा कितवा, तर 3rd कर्तव्य. त्यानंतर क म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे हा कितवा, तर हा 7वं कर्तव्य. त्यानंतर सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हा 9वा कर्तव्य. ओके. तर हे 4 लक्षात ठेवा, आपले 2 ते 3 वेळा रिपीट झालेले आहेत. तर त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही. असिस्टंट मुख्य 2015ला विचारलेला क्वेश्चन आहे हा. तर 4 ऑप्शन्स आहेत. संविधानाचे पालन करणे, संविधानातील आदर्श संस्था व राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे, त्यानंतर देशाचे संरक्षण व देशसेवा करण्यास तयार राहणे, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून ते जतन करणे आणि पंचायत राजची निर्मिती करणे. क्वेश्चन नंबर 10चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, म्हणजे पंचायत राजची निर्मिती करणे हे आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट नाही. आणि हा क्वेश्चन असिस्टंट मुख्य 2015ला विचारला गेलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. भारतीय राज्यघटनेतील व्यक्तींच्या मूलभूत कर्तव्यांची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली. आणि हा क्वेश्चन राज्यसेवा पूर्व 2012ला विचारला गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 11. 4 ऑप्शन आहेत, फ्रान्स, अमेरिका, रशिया की जपान. तर रशिया तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. इथे फक्त रशिया असता ऑप्शन नंबर क, म्हणजे क जर असता फक्त इथं फक्त क, तर आपण तो क्लिक केला असता. इथे काय आहे, क व ड, म्हणजे ऑप्शन नंबर 4 रशिया व जपान. ओके. तर हे लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्यांची तरतूद रशिया आणि जपान या 2 राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत. नंबर 12. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही असं विचारलेलं आहे. 4 ऑप्शन आहेत तुम्हाला. आणि हा क्वेश्चन राज्यसेवा पूर्व 2013ला विचारला गेलेला आहे. तर एक आहे विज्ञान वृत्तीचा विकास करणे. हा आहे का मित्रांनो, तर आहे. हा 8वं कर्तव्य आहे. ओके. कितवा आहे, तर हा 8वं कर्तव्य आपण पाहिलं ऑलरेडी. त्यानंतर सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हा कितवा आहे, तर हा 9वा आहे. त्यानंतर मतदान करणे हा कर्तव्य आहे का, तर नाही. तर हेच काय आहे, तर आपलं आन्सर आहे.
त्यानंतर राज्यघटना निष्ठा आणि राज्यघटनेतील आदेशाचा सन्मान करणे हा पहिलं कर्तव्य आहे. ओके. फर्स्ट विज्ञान वृत्तीचा 8 आणि सार्वजनिक संपत्ती हा आहे 9. तर याचा आन्सर केल ऑप्शन नंबर 3 मतदान करणे. म्हणजे भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या मूलभूत कर्तव्यांची यादी कशी आहे तर अपूर्ण आहे. कारण की जसं आता आपण पाहिलं मतदान करणे, तसेच प्रत्येकाला सैनिकी शिक्षण देणे, निवडणुकीत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे अशी कर्तव्य ही मूलभूत कर्तव्य आहेत आपली, पण अशी कर्तव्य यामध्ये समाविष्ट नाही आहेत. ओके. म्हणून ही कशी आहेत तर अपूर्ण आहेत. तर आपल्या क्वेश्चनचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 3. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. पुढील जोड्या विचारात घ्या. मूलभूत कर्तव्य कलम 51. ब आहे मंत्री परिषद कर्तव्य कलम 74. तर वरीलपैकी कोणती जोडी योग्य आहे किंवा आहेत. तर क्वेश्चन नंबर 13चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 अ व ब. म्हणजे अ व ब या दोन्ही जोड्या कशा आहेत तर योग्य आहेत. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 13 म्हणजे मूलभूत कर्तव्य कलम 51. ॲक्च्युली कलम 51 नाही आहे, फक्त 51 अ आहे. ओके. आणि मंत्री परिषद कर्तव्य कलम 74 लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. खालीलपैकी कशाचा मूलभूत कर्तव्याशी संबंध नाही. हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य 2015ला विचारला गेलेला आहे. संबंध नाही विचारला आहे मूलभूत कर्तव्यांची. अ आहे ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे. त्यानंतर आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून ते जतन करणे. कमकुवत घटकांच्या विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे. आणि ड स्टेटमेंट आहे ऐतिहासिक हितसंबंधाच्या राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे. तर हे काय तर मूलभूत कर्तव्यांशी संबंध नाही विचारले. त्याचा आन्सर काय येईल? अगदी बरोबर आहे. याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 3 क व ड. ओके. क्वेश्चन नंबर 14चा आन्सर येईल ऑप्शन नंबर 3 क व ड. ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे हे काय तर हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. ओके. आणि हे आपण बघितलेलंच आहे मगाशी. तर कितव्यात तर हे सेकंड कर्तव्य आहे. ओके. त्यानंतर आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्धीचे काय तर वारशाचे मूळ जाणून ते जतन करणे हे पण काय तर हे सुद्धा आपले एक कर्तव्य आहे. पण थर्ड आणि फोर्थ हे जे दिलेले आहे ते आपल्या कर्तव्यामध्ये नाही समाविष्ट आहे. ओके. तर काय याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर क व ड. म्हणजे कमकुवत घटकांच्या विशिष्ट अनुसूचित जाती व जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे. ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रदृष्ट्याच्या महत्त्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे हे नाही आहेत आपल्यामध्ये. ओके. हे तुम्हाला कुठे पाहायला मिळेल तर हे तुम्हाला आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये पाहायला मिळेल. तर हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 15 आहे मूलभूत कर्तव्यांबाबतच्या खालील विधानांचा विचार करा. राज्यसेवा मुख्य 2014चा क्वेश्चन आहे हा. तर अ स्टेटमेंट आहे म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते. ब आहे ती 42व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. क आहे ही कर्तव्ये राज्यघटनेच्या विभाग 4 म्हणजे 4था अ मध्ये कलम 51 अ मध्ये दिलेली आहेत. आणि ड आहे अशीच कर्तव्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. क्वेश्चन नंबर 15चा आन्सर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर 2 म्हणजे ब आणि क हे दोन स्टेटमेंट कसे आहेत तर राईट आहेत. ती 42व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेली आहेत. अगदी बरोबर. 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली. तर ही कर्तव्ये राज्यघटनेच्या विभाग 4 अ मध्ये कलम 51 अ मध्ये दिलेली आहेत. ही सुद्धा अगदी स्टेटमेंट राईट आहेत. म्हणून केवळ ब आणि क हे दोन स्टेटमेंट राईट आहेत. आता इथे काय दिले अशीच कर्तव्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये हे रॉंग आहे बिकॉज आपण मगाशीच पाहिलं हे कुठे आहेत तर अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये नाही. तर आपण मगाशी काय पाहिलं तर रशिया एक तर रशिया लक्षात ठेवा. दुसरं आहे जपान. ओके. कुठे आहे तर रशिया व जपान या दोन देशांमध्ये आहेत. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही. सार्वजनिक निवडणुकीत मतदान करणे आपण ऑलरेडी पाहिलं आहे. हाच आन्सर येईल तुमचा ऑप्शन नंबर 1. म्हणजे याचा समावेश केला नाही पण समावेश करायला हवा होता हे आपले कर्तव्य आहे. वैज्ञानिक वृत्तीचा विकास करणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, राज्यघटनेबद्दल आदर करणे बरोबर आहे. पहिलं कर्तव्य आहे. त्यानंतर वैज्ञानिक
वृत्तीचा विकास करणे हे 8वं कर्तव्य आहे. त्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण हे कितवं आहे, तर हे 9वं कर्तव्य आहे. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. खालील विधाने लक्षात घ्या. आणि हा क्वेश्चन PSI पूर्व 2015ला विचारला गेलेला आहे. तुम्हाला इकडे 3 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यातील कोणती विधाने बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचे. तर अ स्टेटमेंट आहे, स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. ब आहे, मूलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत. आणि क आहेत, केशवानंद भारतीय केस मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. तर क्वेश्चन नंबर 17चा आन्सर काय येणार आहे, तर ऑप्शन नंबर 1 अ आणि ब हे 2 स्टेटमेंट राईट आहे. क स्टेटमेंट रॉंग आहे. ओके. म्हणजे स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसारच मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. कितवी घटना दुरुस्ती, तर ती आहे 42वी घटना दुरुस्ती 1976. त्यानंतर मूलभूत कर्तव्ये ही फक्त, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. खालील विधाने विचारात घ्या. आणि हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य 2015ला विचारला गेलेला आहे. तर अ स्टेटमेंट आहे, सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांची यादी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेली आहे. अगदी बरोबर. आणि इयर काय होतं, तर इयर होतं 1976. ओके. महत्त्वाची स्टेटमेंट आहे. त्यान ब स्टेटमेंट आहे, 2006मध्ये 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 6 ते 14 वयोगटातील मुलांना मुक्त व अनिवार्य प्राथमिक शिक्षण देणे शासनास बंधनकारक आहे. तर क्वेश्चन नंबर 18चा आन्सर काय येईल, की फक्त अ ही स्टेटमेंट राईट आहे. ओके. कारण की सेकंड स्टेटमेंट काय दिलेलं आहे, 86वी घटना दुरुस्ती बरोबर, पण इयर होतं 2002. ओके. त्यानुसार आपल्यामध्ये 11वं कर्तव्य ॲड करण्यात आलं. अगोदर किती होते, 1976मध्ये 10 कर्तव्य होते. त्यानंतर 2002मध्ये 11वं एक कर्तव्य ॲड करण्यात आलं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. खालीलपैकी कोणती विधाने स्वर्णसिंग समितीशी संबंधित आहेत. एक आहे, जम्मू काश्मीरप्रमाणे पंजाबला स्वायत्तता देण्यात यावी. 2 आहे, भारतातील राष्ट्रपतीचे विशेष अधिकार वाढवण्यात यावे. त्यानंतर 3 आहे, मूलभूत अधिकारांप्रमाणेच मार्गदर्शक तत्त्वांना अग्रक्रम देणे. आणि 4 आहे, मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात यावा. तर क्वेश्चन नंबर 19. तर क्वेश्चन नंबर 19चा आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर 4. तर स्वर्णसिंग समितीने काय सांगितलं होतं, की मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात यावा. हे स्वर्णसिंग समितींनी सांगितलं होतं, हे त्यांचं विधान आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20. भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाहीत. म्हणजे या 4मधून कोणतं कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट नाही. तर पहिलं आहे, राज्यघटना, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे. पाहिले आपण, पहिलंच कर्तव्य ते सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, हे सुद्धा पाहिलं आपण. 9वं कर्तव्य ते मतदान करणे हे नाही. ओके. विज्ञान वृत्ती हे 8वं कर्तव्य आहे, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि हे रिपीटसुद्धा झाले खूप वेळा, तर लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. पुढील विधानांचा विचार करा. तर पहिलं आहे, भारताने मूलभूत कर्तव्ये रशिया व जपान या देशांकडून घेतलेली आहेत. स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीवरून राज्यघटनेच्या 4थ्या भागात कलम 51 ग समाविष्ट करण्यात आलेले आहे. 86व्या घटना दुरुस्तीनुसार 11व्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी 3 जानेवारी 1977 पासून सुरू झालेली आहे. आणि ई स्टेटमेंट आहे, मूलभूत कर्तव्यांना न्यायालयीन संरक्षण आहे. तर क्वेश्चन नंबर 21चा आन्सर काय येईल आता, त्याचा आन्सर येईल ई. हे स्टेटमेंट कसं आहे, तर चूक आहे. ॲक्च्युली इकडे थोडंसं मिस्टेक झालेलं आहे, कारण की ब स्टेटमेंटमध्ये आय थिंक इकडे जे ग आहे ना मित्रांनो, ते ग नाही आहे, 51 अ आहे. ओके. ते टायपिंग मिस्टेक आहे. आणि हे काय, मूलभूत कर्तव्यांना न्यायालयीन संरक्षण आहे, हे तर रॉंगच आहे, कारण की संरक्षण नाही आहे. ओके. त्यानंतर भारताने मूलभूत कर्तव्ये रशिया व जपान या देशांकडून घेतलेली आहेत, बरोबर आहे. आणि स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीवरूनच राज्यघटनेच्या 4थ्या भागात 51 अ हे समाविष्ट करण्यात आलेले आर्टिकल. आणि 1976मध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली होती त्यासाठी.
ओके. आणि 86व्या घटनादुरुस्तीनुसारच 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत. बरोबर आहे. आणि ते कधी झालं आहे तर 2002मध्ये झाली ती 86वी घटनादुरुस्ती. आणि मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी 3 जानेवारी 1977 पासूनच सुरू झालेली आहे. तर हे स्टेटमेंट कसं आहे, हे पण स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. ठीक आहे. कधी झालेली आहे तर हे लक्षात ठेवा, डेट 3 जानेवारी 1977 पासून. त्यानंतर जे आपण पाहिलं 11वं कर्तव्य कोणतं आहे तर 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हे 11वं आपलं मूलभूत कर्तव्य. ठीक आहे. आणि ही डेट 3 जानेवारी 1977 पासून मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी सुरू झाली, हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 22 आहे, संविधानामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आलेला आहे. तर आता तुम्ही जर नीट लेक्चर पाहिलं असेल तर तुम्हाला याचा आन्सर नक्की माहिती असेल, ते पण डिटेलमध्ये. 1976मध्ये कोणती घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती. आणि कोणती समिती होती यासाठी तर ती होती स्वर्णसिंग समिती. ओके. 10 मूलभूत कर्तव्य. आणि 11वं मूलभूत कर्तव्य कधी तर ती झाली होती 86वी घटना दुरुस्ती 2002मध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23 आहे, पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट भारतीय संविधानाच्या मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट नाही. तिरंग्याचा मान राखणे आहेच, पहिलंच कर्तव्य आपलं. त्यानंतर सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, हे पण आहे 9वं कर्तव्य. आपल्या संस्कृतीचे जतन करणे, हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर सैन्य दलांची सेवा करणे, हे याच्यामध्ये समाविष्ट नाही. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24 आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणाच्या शिफारशींच्या आधारावर समाविष्ट करण्यात आलेले. एकदम इझी क्वेश्चन आहे. काय आन्सर येईल, ऑप्शन नंबर 4. कोणती समिती होती तर ती होती स्वर्णसिंग समिती. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25, खालीलपैकी कोणत्या घटकांचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही. तर निवडणुकीमध्ये मतदान करणे, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा मान राखणे, स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शांचे जतन करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 1. म्हणजे निवडणुकांमध्ये मतदान करणे बंधनकारक, हे आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट नाही आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 26, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. तर 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यामधील कोणती स्टेटमेंट रॉंग आहे ते आपल्याला इकडे सांगायचे. तर पहिलं आहे, मूलभूत कर्तव्ये नागरिकांना जाणीव करून देतात की हक्कांचा उपभोग घेत असताना त्यांनी देशाप्रती समाजात आपली कर्तव्यही पार पाडावी. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे, एखाद्या कायद्याची वैधता तपासण्यासाठी न्यायालय मूलभूत कर्तव्यांचा आधार घेऊ शकते. थर्ड स्टेटमेंट आहे, मूलभूत कर्तव्ये ही मूलभूत हक्कांप्रमाणेच न्यायप्रविष्ट आहेत. आणि चौथी स्टेटमेंट आहे, मूलभूत हक्क नागरिकांना तसेच परकीयांना लागू होतात, परंतु मूलभूत कर्तव्ये ही केवळ भारतीय नागरिकांनाच लागू होतात. तर महत्त्वाचं क्वेश्चन आहे मित्रांनो, ह्याच्यातून खूप डाऊट्स क्लिअर होतात. तर याचा आन्सर सांगते. फर्स्ट याचा आन्सर राहील ऑप्शन नंबर 3. मूलभूत कर्तव्ये ही मूलभूत हक्कांप्रमाणे न्यायप्रविष्ट आहेत का तर नाही. ओके. परंतु पुन्हा एकदा सांगते, मूलभूत कर्तव्य आपल्या नागरिकांना काय जाणीव करून देतात की हक्कांचा उपभोग घेत असतानाच, म्हणजे मूलभूत हक्कांचा आपण उपभोग घेतो तेव्हाच त्याचवेळी आपण देशाप्रती समाजात आपली कर्तव्येही पार पाडणे आवश्यक आहेत. आणि एखाद्या कायद्याची जर वैधता तपासायची असेल तर न्यायालय मूलभूत कर्तव्यांचा आधार घेऊ शकते, जरी न्यायप्रविष्ट नसले तरी. त्यानंतर मूलभूत हक्क नागरिकांना तसेच परकीयांना लागू होतात. राईट आहे, मूलभूत हक्क लागू होतात, परंतु कर्तव्ये ही फक्त भारतीय नागरिकांनाच लागू होतात. तर इथे जंबल होऊ नका जर क्वेश्चन विचारला तर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 27 आहे, भारतीय राज्यघटनेत नमूद केल्यानुसार भारतीय नागरिकांची कर्तव्य ओळखा. आणि हा क्वेश्चन UPSC प्री 2011ला विचारला गेलेला आहे. काय तर भारतीय नागरिकांची कर्तव्य आपल्याला ओळखायची आहेत. तर पहिलं आहे, भारताचा समृद्ध वारसा आणि विविधता असलेल्या संस्कृतीचे संवर्धन करणे. त्यानंतर समाजातील कमकुवत घटकांचे संरक्षण करणे, सामाजिक अन्यायापासून कमकुवत घटकांचे संरक्षण करणे आणि व्यक्तिगत आणि सामूहिक कार्यासाठी सर्वोच्च दर्जा गाठण्याचा. तर क्वेश्चन नंबर 27चा आन्सर काय येईल, आपण खाली बघूया ऑप्शन कोणकोणते आहेत. तर अ, ब, ब, क, ब, ड आणि अ, क, ड. त्याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 4. म्हणजे अ, क आणि ड हे स्टेटमेंट राईट आहेत.
ही आपली कर्तव्य आहेत. कोणकोणती आहेत? एकतर भारताचा समृद्ध वारसा आणि विविधता असलेल्या संस्कृतीचे संवर्धन करणे. त्यानंतर क आहे सामाजिक अन्यायापासून कमकुवत घटकांचे संरक्षण करणे, हे सुद्धा कर्तव्य. आणि व्यक्तिगत आणि सामूहिक कार्यासाठी सर्वोच्च दर्जा गाठण्याचा प्रयत्न करणे, हे सुद्धा आपलं कर्तव्य. ओके, ऑप्शन नंबर 4. त्यानंतर क्वेश्चन नंबर 28 आहे, भारताच्या राज्यघटनेनुसार कोणते मूलभूत कर्तव्य नाही? UPSC प्री 2011चा क्वेश्चन आहे. ओके, नाही असं विचारलेलं आहे. सार्वजनिक निवडणुकीत मतदान करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि राज्यघटनेचे पावित्र्य आणि तरतुदीचा आदर करणे. खूप वेळा रिपीट झालेला आहे हा क्वेश्चन मित्रांनो. तर कोणतं नाही आहे? तर मतदान करणे हे आपल्या कर्तव्यामध्ये समाविष्ट नाही आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 29, खालीलपैकी कोणती समिती मूलभूत कर्तव्यासंबंधी आहे? ॲक्च्युली हा क्वेश्चनच अपूर्ण आहे, बिकॉज याच्यामध्ये ऑप्शनच दिलेत, फक्त कोणत्या समितीचं नाव नाही आहे. ओके, तर हा क्वेश्चन रद्द आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 30 आणि आपल्या आजच्या सिरीजमधला शेवटचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? UPSC प्री 2011चा क्वेश्चन आहे. मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकाराचा भाग आहेत. त्यानंतर मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकाराचा भाग नाही. भारतीय राज्यघटनेचा भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि घटनेच्या कलम 51A मध्ये भारतीय नागरिकांसाठी 10 मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहेत. तर आपल्याला रॉंग स्टेटमेंट ओळखायचे आहेत. त्याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 4, म्हणजे अ आणि ड हे स्टेटमेंट रॉंग आहेत. तर काय मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकाराचा भाग आहे? नाही, हे नाही आहे. आणि घटनेच्या कलम 51A मध्ये भारतीय नागरिकांसाठी 10 नाही तर 11 मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. ओके, तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 4. अ आणि ड हे स्टेटमेंट कसे आहेत? तर रॉंग आहेत. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला टोटल आपले जे 11 कर्तव्य आहेत ते मी सांगते. ओके, तर आता आपण ते पाहूया. महत्त्वाची आहेत, तुम्ही एकदा दोनदा पाहिलीत तरी तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात राहील. अगदी तुम्ही लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला ऑलमोस्ट माहिती पडली असतील. तर आता आपण पाहूया मूलभूत कर्तव्य. तर पहिलं कर्तव्य आहे, भारतीय संविधान, देशातील आदर्श संस्थाने, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय गाण्यांचा सन्मान करणे. सेकंड कर्तव्य आहे, स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरक ठरलेल्या उदात्त आदर्शाचे जतन करणे आणि पालन करणे. त्यानंतर थर्ड आहे, भारताची अखंडता, एकता, सार्वभौमत्व, एकात्मता यांचे संरक्षण करणे. चौथं कर्तव्य आहे, देशाचे संरक्षण करावे आणि आवाहन करताच त्याला प्रतिसाद देऊन राष्ट्राची सेवा करणे. त्यानंतर पाचवं कर्तव्य आहे, सर्व नागरिकांमध्ये समता प्रभुत्व निर्माण करावे, जे धर्म, भाषा, प्रदेश यांच्या विरहित असावे. असे सर्व रीतींचा व प्रथांचा त्याग करावा ज्या स्त्रियांच्या सन्मानाच्या विरुद्ध असेल. म्हणजे भेदभाव विरहित बंधुत्व भावना आपल्याला निर्माण करायची. त्यानंतर 6th आहे आपलं, आपल्या देशाची एकात्म संस्कृती आणि गौरवशाली परंपरेचे काय तर संरक्षण करणे. त्यानंतर 7वं आपलं कर्तव्य आहे, म्हणजेच नैसर्गिक पर्यावरण, वने, सरोवरे, नदी व इतर वन्यजीव यांचे आपल्याला रक्षण करायचे आहेत आणि रक्षण करून संवर्धन करावे. त्याचबरोबर प्राणीमात्रांच्या प्रती दयाभाव ठेवावे. त्यानंतर 7वं कर्तव्य आहे, 7वं आपण आत्ताच पाहिलं, काय तर नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणे आणि प्राणीमात्रांच्या प्रती दयाभाव. 8वं कर्तव्य आहे, मानवतावाद, समतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून ज्ञान घेऊन सुद्धा प्रयत्न करणे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, ज्ञानार्जन आणि प्रगतीच्या भावनेचा विकास करणे. त्यानंतर 9वं कर्तव्य आहे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व अहिंसात्मक वर्तन करणे, म्हणजे हिंसाचारापासून संरक्षण करणे. 10वं कर्तव्य आहे, व्यक्तिगत सामूहिक क्षेत्रामध्ये सतत उत्कर्ष करून पुढे चालण्याचा प्रयत्न करावा, ज्याने काय होईल तर आपल्या राष्ट्राची प्रगती होईल. त्यानंतर 11वे कर्तव्य काय आहे की प्रत्येक पालकांचे कर्तव्य असेल की आपले 6 ते 14 वयोगटातील, वयोगट लक्षात ठेवा, 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची संधी सुविधा उपलब्ध करून देणे. आणि हे कितवं तर 11वे कर्तव्य कधी तर 2002 मध्ये 86वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्याने राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. ओके, आता आपण पाहूया मूलभूत कर्तव्यांचं काही परीक्षण केलं होतं.
तर मूलभूत कर्तव्यांची राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये अशी टीका अनेक राज्यकर्त्यांनी केली होती. राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेली मूलभूत कर्तव्ये ही त्रोटक, संदिग्ध स्वरूपाची आहेत. त्यामुळे काय होतं तर त्यांचा आशय आणि उद्दिष्ट स्पष्ट होत नाही. तर राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या बऱ्याच मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये करण्यात आलेलाच आहे. त्याच्यामुळे इकडे गरजच नव्हती. याशिवाय भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेली मूलभूत कर्तव्यांची यादी कशी आहे तर अपूर्ण आहे. उदाहरणार्थ प्रत्येकाला सैनिकी शिक्षण देणे, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे अशी कर्तव्य यामध्ये समाविष्ट नाही आहेत. आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार स्थगित होतात, परंतु मूलभूत कर्तव्यांचा स्पष्ट असा उल्लेख नाही आहे. ओके, तर हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. याशिवाय मूलभूत कर्तव्यांचे महत्त्वसुद्धा आहे. मूलभूत हक्कांचा उपभोग घेत असताना आपल्या देशाप्रती, समाजाप्रती व नागरिकांप्रती आपली काही कर्तव्य असतात याची त्यामुळे जाणीव होते. मूलभूत कर्तव्यांमुळे व्यक्तींमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होऊन राष्ट्रविरोधी व समाजाविरोधी कृत्यांबद्दल व्यक्तींमध्ये काय होते तर जागृती निर्माण होते. फॉर एक्झाम्पल, राष्ट्रध्वज जाळणे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे इत्यादी. मूलभूत कर्तव्यांमुळे भारतीय नागरिकांमध्ये एक प्रकारे शिस्त लागलेली आहे. कायद्याची वैधता तपासताना न्यायालय मूलभूत कर्तव्यांचे सहाय्य घेऊ शकते आणि कायद्यांचा आधार असल्यामुळे कर्तव्याची अंमलबजावणी सुद्धा होते. ओके, तर हे तुम्ही आता लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपला हा टॉपिक इकडे संपलेला आहे. आपण ऑलमोस्ट संपूर्ण टॉपिक घेतलेला आहे. ज्या टॉपिकवर ज्या प्रकारे क्वेश्चन विचारू शकतात हे सर्वच आपण इकडे डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे. ओके, तर चला आता आपल्या लेक्चर इकडे. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.